अधिकाऱ्यांना जर विचारलं ना कुणबी प्रमाणपत्र हैदराबादच्या गॅझेटनुसार द्या, ते म्हणते सरकारनं सांगितलंय आम्हाला देऊ ना. मग याला जबाबदार कोण? देवेंद्र फडणवीस साहेब, दुसरा कोणी नाही. त्याचं कारण पण सांगतो लगेच. मी पहिल्यांदा सांगितलं त्यांचा काय विरोधक नाही, पण जे सत्य ते मी सांगणार. त्याचं कारण असं आहे, एक 4-5 महिन्यापूर्वीचं भाषण बघा तुम्ही फडणवीस साहेबांचं. फडणवीस साहेबांनी 4-5 महिन्यापूर्वी अधिवेशनात भाषण केलं. मंत्र्याला किंमत नाही असं ते म्हणले. मुख्यमंत्री सर्वसाधारण. मग आमचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हीच रोखले. आता बोध का नव्हते. भाग दुसरा, पहिला अगोदर क्लिअर करू की हैदराबादचं गॅझेटियरचा JR काढला, त्याची अंमलबजावणी पण सरकारनं केली. त्याचं कारण असं की सरकारनं एक जाहीर स्टेटमेंट केलंय, 308 कुणबी प्रमाणपत्र गॅझेटियर प्रमाणे निघाले. याचा अर्थ हैदराबादचा JR लागू झाला, अंमलबजावणी झाली. त्याचा अर्थ असा आहे. पण तिथून पुढचे प्रमाणपत्र का दिले नाही? तुम्ही जी स्थानिक चौकशीचा अहवाल तयार केलाय त्यानुसारच कुणबी प्रमाणपत्र आम्हाला पाहिजे. त्यानुसारच तुम्ही प्रमाणपत्र द्या. फडणवीस साहेब या गोरगरिबांच्या मनात जिंका, कवा मजा तुम्हीच करा. काय करायचं आम्हाला राजकारणाचं, सत्तेचं फत्तेचं? मला नाही रावटीचे, माझ्या समाजाला पण नाही, पण आमचे लेकरं नाही मरू देऊ शकत. आणि तुम्हीच नाही, तुमच्या 50 पिढ्या बी आल्या तरी मी मराठ्याला फडणवीस साहेब धक्का बी लागू देणार नाही. तुम्ही कितीही ताकद लावा, मराठ्यांचं वाटवून नाही होऊ देत. दुसरं काय सांगितलं त्यांनी मुंबईत आपल्याला, किंवा झाला एक भाग हैदराबादच्या JR प्रमाणे मराठवाड्यातले मराठे हे सगळे कुणबी आहेत. मराठवाड्यातल्या मराठ्यांना आता इथून पुढच्या काळात प्रमाणपत्र वाचून फडणवीस साहेबांनी रोखू नये. सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन सगळ्यांच्या व्हॅलिडिटी द्यायच्या. आंदोलनाच्या तारखेच्या नसतं आंदोलन भयानक होणार. दुसरा भाग, 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या, त्याचे सगळे प्रमाणपत्र द्या. ग्रामपंचायतला महाराष्ट्रातल्या जे 58 लाख नोंदी सापडल्या त्या ग्रामपंचायतला लावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेस अभियान घेतले होते. जे सत्य ते करायला दिलखुलास केलं पाहिजे या मताच्या आधी. एकनाथ शिंदे साहेबांनी अभियान योग्य प्रमाणपत्र दिले, कारण नोंदी सापडल्या तर घ्यायचं काय काम? तसंच फडणवीस साहेबांनी करावं ही आमची इच्छा आहे. मी आजच बोलतोय, आंदोलनाच्या तारखेच्या आत जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही सगळे या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा फडणवीस साहेबांसहित. तुम्हाला सुट्टी नाही करून तुमचं सॅम्पल मी मराठीच्या पुढे सर्व देत नाही, त्याची काळजी नका करू. फक्त आज गोडीनं सांगायला शिंदे साहेबांनी जसे अभियान घेतले, अभियान लावा ना. काय द्यायचंय? फडणवीस साहेबांनी छाती ठोकून सांगायचं, चाल मी JR काढलाय मराठवाड्याचा, मी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या सगळे देणार. कारण तुम्ही सगळे प्रमाणपत्र देऊन मराठ्यांच्या मनात जिंका. आम्ही जी तारीख डिक्लेअर करणार आहे त्याच्या आत. मुद्दा तिसरा, साताराचा संस्थांचा JR तुम्ही का काढत? इथं मनोज जरांगे पाटील स्वतः नाही, इथं भेदभाव नसतो. 5 विभाग आमचे, अखंड महाराष्ट्र आमचा आहे. मराठवाड्याला मिळालं म्हणून पश्चिम महाराष्ट्र माझा अजिबात नाही. पश्चिम महाराष्ट्रातले मराठी एक वर्ष सुद्धा बोलत नाहीत, का तर त्यांना विश्वासी भरोसा देऊ शकतो. आता तुम्ही म्हणलं 1 महिन्यात JR काढतो, सातारा संस्थांचा काढला का? 8 महिने दम खाल्ला. तुम्हाला मी विचारायसाठी बोलावलं, माय बाबा काय चूक आहे माहिती? 8 महिने वेळ द्यायला किती वेळ द्यायचा? आणखी मी नाही वेळ देऊ शकत. यांना वेळ द्यायचा आहे का? काय समज यांना वेळ द्यायचा? 8 महिने दिला. सातारा संस्थांचा, कोल्हापूर संस्थांच्या गॅझेटियरचा, आम संस्थांच्या गॅझेटियरचा JR काढून त्याची अंमलबजावणी पाहिजे. पण चौथा मुद्दा,
1994 ला जसा जे आर काढला त्या धर्तीवरती सातारा संस्थांचा हैदराबाद गॅझेटेडचा म्हणजे त्या जे आर मध्ये हैदराबादचं गॅझेटेड सुद्धा घ्यायचे. या तिन्ही गॅझेटेड मध्ये सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध संस्थान आणि पुणे संस्थान या संस्थांचा जो जे आर निघणार आहे तो 1994 ला जसा जे आर काढला ओबीसीला आरक्षण देताना त्याच धर्तीवर पाहिजे. कारण त्यांना कसं काय जे आर काढला 94 ला एखादी सुद्धा आरक्षण मिळालं, आम्हाला कसं काय मिळालं? 8 महिने झाले तरी